कोणता मुलगा कधी स्वतःच्या आईसोबत असं काही करेल मला वाटलंच नव्हतं. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर हा ब्लॉग टाकायला जरा लेटच झाला. तर मी हॉस्टेलवरून घरी चालले होते. कॉलेजच्या हायवेला उभा राहिले. रिक्षाची वाट बघत होती, पण रिक्षा काही येतच नव्हती. कशी तरी रिक्षा भेटली आणि स्टँडवर गेले. तिथे गेल्यावर कळालं एसटी काय लवकर नव्हतीच येणार. मग तिथे स्टँडवर बसले. माझ्या शेजारी एक छोटी मुलगी होती. क्यूट तर होती बरं का ती, पण नखरे खूपच करत होती. खूप वेळ गाडीची वाट बघितली, पण एसटी काही नव्हतीच. मग वैतागून प्रायव्हेट गाडीनेच गेले. मला प्रायव्हेट गाडीने जाताना खूपच वाईट वाटत होतं, कारण आपल्या एसटी महामंडळांना मुलींना हाफ तिकीट असतं आणि इकडे फुल तिकीट देऊन पण जिथे 4-5 माणसं बसतात तिथे 5-6 लोकांना ड्रायव्हर बसवतात आणि मग आतले गुदमरले तरी चालतील. नंतर दुसऱ्या स्टँडवर गेले आणि बसमध्ये माझ्या शेजारी एक आजी बसल्या होत्या. त्या हळूहळू रडत होत्या. त्यांना मग मी सहज विचारलं, काय झालं हो आजी? मग त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली. आता ते ऐकून मला खरंच वाईट वाटत होतं आणि तुम्हालाही वाटेलच. तर थोडक्यात सांगते, त्यांच्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं होतं. आता घरात किती जरी मोठी भांडणं झाली तरी स्वतःच्या आईसोबत असं कोण करतं? पण जाऊ द्या, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, एवढंच लक्षात ठेवायचं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.